मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सौमित्र घरी आलेला असतो आणि तेव्हाही तो प्रचंड चिडलेला असतो. त्यानंतर मात्र आईला सांगतो की तुला एवढंही कळत नाही का? जर हिच्या दबावाखाली येऊन तू जर तुझं सगळं म्हणणं बदलू शकते, तुझा निर्णय बदलू शकतो, तर कशावरनं नानांनी सुद्धा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन त्यांचं बोट चुकीच्या माणसाकडे नसेल दाखवलेलं. आता हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांना पुन्हा ऐश्वर्यावर संशय येऊ लागतो. दुसरीकडे मात्र घाबरलेली ऐश्वर्या काही न विचार करता सौमित्रकडे जाते आणि म्हणते की तुम्ही असे आरोप करू शकत नाही माझ्यावर आणि स्वतःचा बचाव करू लागते. तेवढ्यात सौमित्र शांतपणे तिच्याकडे बघून म्हणतो, पण मी कुठे तुझं नाव घेतलं? तू का रिॲक्ट होते आहे? आणि तेव्हा मात्र पुन्हा ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि घरातल्या सगळ्यांचा संशय अजून वाढतो. सौमित्र म्हणू लागतो, तू तर हे केलं नाहीये ना, मग तू कशाला रिॲक्ट होते? का खरंच तू असं काही केलं आहे? आणि आता घाबरलेली ऐश्वर्या मात्र सुमित्राकडे जाते आणि पुन्हा म्हणू लागते, बघा नाही हे माझ्यावर किती आरोप करत आहे आणि पुन्हा सुमित्राचं म्हणणं आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करते. इकडे मात्र सौमित्र आईला समजावत असतो आणि पुढेही तो जानकी वहिनीची बाजू घेऊन बोलतो की आजही मी या घरामध्ये परत येणार नव्हतो, पण फक्त तिनेच मला समजावून या घरामध्ये परत पाठवलेलं आहे. तिला आजही तुझी काळजी आहे. ऐन दिवाळीमध्ये तू एकटी पडू नाहीस म्हणून तिने आम्हाला इथे पाठवलेलं आहे. तू जरी तिची काळजी करत नसली ना, तरी फक्त तिला तुझी काळजी आहे. ती या घरातनं जरी बाहेर पडली असेल, तरी सुद्धा तिला या घराचीच काळजी आहे. आणि असं म्हणून मात्र सौमित्र तिला अजून सुनावतो आणि घरातल्या सगळ्यांनाही फारच वाईट वाटत असतं. दुसरीकडे मात्र सौमित्र म्हणू लागतो, जाऊ दे, पण तुला काय समजणार आहे? असं म्हणून तो आपल्या रूममध्ये निघून जातो. त्याच्या पाठोपाठच अवंतिका सुद्धा तिथनं बाहेर पडते. इकडे मात्र सुमित्रा विचारात पडते आणि हे मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं. दुसरीकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी झोपलेले असतात. ओवीला मात्र झोप येत नाही, त्यामुळे ती उठून बसते आणि जोरजोरात आरडाओरडा करू लागते की मला डास चावता आहे, पाठ सुद्धा दुखते आहे, इथे फॅन नाही, एसी नाही आणि गादी सुद्धा नाही, बेड पण नाही, बाबा मला इथे झोप नाही येणार. त्यानंतर मात्र तिला जानकी समजवण्याचा प्रयत्न करते, पण तरी सुद्धा ती आरडाओरडा करू लागते. आणि तेवढ्यातच आता जानकी तिच्यावर ओरडते, तुला सांगितलं ना की बाबा लवकरच नीट करतील सगळं काही, त्यांना थोडा वेळ तर दे. आणि असं म्हणून जानकी तिला आपल्या मांडीवर झोपवते. इकडे मात्र ऋषिकेशकडे काही उत्तर नसतं, परंतु तो फारच दुःखी झालेला असतो आणि अशातच तो बाहेर येऊन बसतो आणि आपल्या विचारांमध्ये गुंग होऊन जातो. त्याच्या पाठोपाठ जानकी सुद्धा तिथे येते आणि त्याला विचारात बघून तीही त्याच्या बाजूला बसते. इकडे ऋषिकेश म्हणतो की आपल्या ओवीची काय ही अवस्था झालेली आहे, खरंच हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आणि तो स्वतःला दोष देऊ लागतो. इकडे जानकी त्याची समजूत काढते, तुम्ही कशाला स्वतःला दोष देता, ती लहान आहे हो, तिला नाही समजत. तेव्हा जानकी असं समजवताना ऋषिकेश म्हणतो, पण आपल्या ओवीचा दिवाळी हा सण किती आवडीचं आहे हे माहिती आहे ना गं तुला? तर जानकी म्हणते, हो, तुम्ही लवकरच सगळं नीट कराल याची खात्री आहे मला. आणि इकडे जानकीशी बोलून मात्र ऋषिकेशलाही समाधान वाटतं. दुसरीकडे आता रणदिवेंच्या घरी आरामात ऐश्वर्या टीव्ही बघत असते. तेवढ्यात घाईघाईने गुलाब येतो आणि सगळ्या भाज्या वगैरे काढू लागतो आणि स्वयंपाकाची गडबड करतो. हे बघताच मात्र आता ऐश्वर्याला आठवतं की गुलाबने जानकी आणि ऋषिकेशला त्याच्या घरामध्ये आसरा दिला आहे. म्हणून ती उठून ऋषिकेशच्या आणि जानकीबद्दल विचारण्यासाठी गुलाबजवळ जाते. मात्र सुरी घेते आणि ती मात्र त्याच्या बोटावर ठेवण्याचा प्रयत्न करते की काय गरज होती तुला? आता हे तुझं कापूनच टाकते सगळे बोटं, ह्या ट्रेवर कटच करते. असं म्हणून त्याला खूप घाबरवते. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो, माझ्यावर त्यांचे उपकार होते, त्यामुळे थोडंफार तर मी त्यांच्यासाठी करूच शकतो ना. आणि दादा वहिनींचं तो मात्र कौतुक करू लागतो. तर ऐश्वर्या अजूनच चिडते आणि ती म्हणते, तुला इतके नाटकं करायचे आहे ना, तर काढू का तुला या घराच्या बाहेर? आणि तेवढ्यात त्याची बायको पळत तिथे येते. नका नका, असं करू नका, आणि तिचे पाय धरू लागते. इकडे मात्र तिला माहिती नसतं की ती कोण आहे, त्यामुळे ती म्हणते, कोण आहे ही आणि अशी आत कशी घुसली, जा बाहेर जा, असं म्हणून तिला लांब करत असते. तेवढ्यात मात्र गुलाब सांगू लागतो की ती माझी बायको आहे. आणि हे ऐकल्यावर ऐश्वर्या थोडी शांत होते, कारण आता गुलाबची बायको मात्र ऐश्वर्याची कौतुक करत असते आणि जानकी आणि ऋषिकेशला नावं ठेवत असते. तेव्हा पुढे ती काय बोलणार इतक्यातच गुलाब तिला शांत बसवतो आणि तिच्यावर ओरडतो. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते, कशाला एवढ्या सुंदर बायकोला काहीही नावं ठेवतोस रे, कशाला बोलतोस? आणि तेव्हा मात्र त्याची बायको अजूनच हवेत उडते
आणि इकडे ऐश्वर्या गुलाबला म्हणते, जा तुझी जानकी वहिनी नाही ना तर झाडं पार सुकून गेले, जा जरा त्या झाडांना पाणी घाल असं म्हणून त्याला तिथून काढून देते. इकडे मात्र आता सगुणा ऐश्वर्याची माफी मागते आणि म्हणते की आमच्या ह्यांना काही कळत नाही, तुम्ही त्यांच्यावर रागवू नका आणि नोकरीवरनं काढू पण नका. ह्यांनी मला सांगितलं पण नाही हो आणि दादा वहिनींना घेऊन आलेत. एकतर आमचं घर एवढ्याशा किचन सारखं आहे, तुमचं जेवढं किचन आहे तेवढं आमचं घर आहे आणि कसं त्याच्यात अजून 3 माणसांचा भार मी घेऊ. पण ह्यांना काही कळतच नाही ना. आता ह्यांना कळायला पाहिजे. हे सगळं तुम्ही सांभाळणार आहात. ऐश्वर्या वहिनींच्या हातात सगळं काही आहे. त्यांची मर्जी राखायला पाहिजे, पण यांना काही कळतच नाही. तर तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, "तशी तू हुशार आहे, पण आता मी सांगितलं तसंच वागायचं." तर तेव्हा सगुणा तिच्या बोलण्याला होकार देते आणि ऐश्वर्या मात्र तिला काही गोष्टी सांगू लागते, की आता तू कसं वागायचं. तेव्हा सगुणा म्हणते, "ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता त्यांना घराच्या बाहेर काढते." परंतु ऐश्वर्या म्हणते, "नाही, मी तुला आत्ताच हुशार म्हटली ना, राहू दे त्यांना तुझ्या घरात, पण मी सांगते तसंच वागायचं." आता मात्र ऐश्वर्या पुन्हा सगुणाचे कान भरते आणि सगुणा तिथून बाहेर पडते. दुसरीकडे मात्र ऋषिकेश इंटरव्ह्यूला आलेला असतो आणि ऋषिकेश रणदिवे इंटरव्ह्यूला आले आहे हे बघून मात्र कंपनीचा मालकाला खूप आश्चर्य वाटतं आणि "तुम्ही इथे कसं काय? तुम्ही तर नानासाहेबांचे वारसदार आहात." आता मात्र ऋषिकेश हात जोडून म्हणतो, "तुम्ही फक्त मला ऋषिकेशच समजा, नानासाहेबांचा वारसदार तुम्ही समजूच नका." तर तेव्हा कंपनीचा मालक म्हणतो, "तुमची जी काही महिन्याची इन्कम होती, ती आमच्या एका एम्प्लॉयीची वर्षाची असते हो." तर तेव्हा मात्र तो म्हणतो, "तुम्ही मला तेवढेच पैसे द्या. मी तुम्हाला जास्त पगार मागत नाही. तुमचा एम्प्लॉयीचा जेवढा पगार आहे तेवढाच मला द्या. पण ही नोकरी मला द्या." आणि ही नोकरी मला दिलं मी असं समजू का? तर तेव्हा कंपनीचा मालक म्हणतो, "नाही, मी तुम्हाला तरी पण ही नोकरी देऊ शकत नाही." तेव्हा ऋषिकेश कारण विचारतो, तर तेव्हा तो सांगू लागतो, "तुमच्या घरातील काही गोष्टी आमच्या कानावर पण आल्या आहे. मी ऐकलं आहे, की तुमच्या बायकोनी प्रॉपर्टीसाठी नानांना जिन्यावरनं ढकललं आहे." आता हे ऐकून मात्र ऋषिकेशचा राग अनावर होतो आणि तो बोलू लागतो, की "आज माझी वेळ चांगली नाही, पण लवकरच माझ्या वेळीच तुम्हाला उत्तर देईल आणि तुम्ही माझ्या जखमांवर मीठ चोळता आहात, पण हरकत नाही, लवकरच माझी वेळ येईल आणि आमच्या घरातली एवढी खाजगी बाब तुम्हाला कोणी सांगितली, हे काही मला माहीत नाही असं तुम्ही समजू नका." असं म्हणून रागानेच ऋषिकेश तिथनं बाहेर पडतो. तो बाहेर पडल्यावर लगेचच कंपनीचा मालक सयाजीला फोन करून सांगतो, की "मी त्यांना नोकरी दिली नाही, पण तुमची मर्जी आता आमच्यावर असू द्या." तर इकडे मात्र तोही खुश असतो आणि सयाजीसुद्धा. दुसरीकडे आता ओवी पळतच येते आणि "आई, खूप छान वास येतो आहे. तू काय बनवते आहे सांग." तर तेव्हा जानकी सांगू लागते, की "मी बटाट्याच्या काचऱ्या केल्या आहेत. तुला फार आवडतात ना म्हणून." तर इकडे ओवी मात्र खूप खुश होते. तेवढ्यात तिथे सगुणा येते आणि सगुणा विचारू लागते. तेव्हा ओवीला आवडतात म्हणून केलं आहे. तर मात्र आता सगुणाला राग येतो. ती म्हणते, "माझी सासूसुद्धा मी अशी बाहेर पडली ना, तर अशीच किचनमध्ये लुडबुड करायची आणि मला ते नाही आवडत. सरका बरं बाजूला." आणि हे म्हटल्यावर आता जानकीला वाईट वाटतं. त्यानंतर ती सगळा स्वयंपाक बघते आणि त्यावर ती म्हणते, "अहो, एवढं सगळं आम्हाला परवडत नाही." तर मात्र जानकी म्हणते, "अगं, यांच्याकडे थोडे पैसे होते ना, म्हणून त्यांनी सामान भरलं आणि म्हणून मी स्वयंपाक केला. तेवढंच तुला मदत होईल." तर तेव्हा सगुणा म्हणते, "मदत कसली? आम्ही एवढं करत नाही. आम्हाला ते परवडत नाही हो. आम्ही रात्रीचा भातच फोडणी करून खातो आणि डाळीमध्ये पाणी टाकून खातो." असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आता जानकी तिची माफी मागू लागते, की "खरंच मला माहिती नव्हतं. यापुढे मी काळजी घेईल." तेव्हा मात्र सगुणा म्हणते, "कशाला तुमचा मान कमी करून घेता आहे? तुमचा मान तुम्हीच राखा ना आणि माझ्या किचनमध्ये लुडबुड केलेली मला चालणार नाही, हे मी आत्ताच सांगून ठेवते." असं म्हणून ती आता जानकीला सुनावते. पुढील भागात आपण बघणार आहोत, की जानकी ओवीला समजावते, की "बाबा लवकरच तुझ्यासाठी दिवाळीचे कपडे, फटाके सगळं घेऊन येणार आहे." तेव्हा ओवी खुश होते आणि म्हणू लागते, की "आई, आता सुद्धा माझी दिवाळी नेहमीप्रमाणेच अगदी आनंदात आणि उत्साहात जाणार आहे." म्हणून ती खूप खुश होते आणि आईला मिठी मारते. परंतु आता इकडे जानकी मात्र विचारातच असते आणि ऋषिकेशच्या काळजीने टेन्शनमध्येही असते. दुसरीकडे ऋषिकेश सगळीकडे नोकरी बघत असतो, परंतु सयाजीरावामुळे त्याला कोणीही नोकरी द्यायला तयार नसतं. आणि इकडे मात्र आता एका रिक्षामध्ये अनाउन्समेंट होत असते, की एका मैदानामध्ये मोठी शर्यत आहे. तिथे मात्र आता ती शर्यत जिंकल्यावर ₹1,00,000 मिळणार आहे आणि आता ₹1,00,000चं बक्षीस असल्यामुळे आता ऋषिकेश मात्र त्या शर्यतीचा विचार करू लागतो आणि आपण हे जिंकल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.